कोट्यवधी रुपयांच्या निधीची घोषणा फक्त डिजिटल फलक दिसते आहे, पण प्रत्यक्षात शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे असा आरोप करत शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं आज कळंबा रिंग रोडवरील चिवा बाजार इथं रस्त्यातील खड्ड्यात ठिय्या मारत आंदोलन करण्यात आलं। यावेळी आंदोलकांनी राज्य सरकार, पालकमंत्री आणि महापालिका प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला। रस्त्यासाठी मंजूर झालेला कोट्यवधीचा निधी मुरला कुठं अशी विचारणा करत शिवसेना उपनेते संजय पवार यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला। रस्ता इथं नाहीच आहे, नुसतेच खड्डे आहेत आणि हा रहदारीचा रस्ता आहे, रिंग रोड म्हणतात। इथं कोल्हापूरच्या नावाने लोक बोंबलत आहेत। आज आम्ही सुद्धा बोंब मारायचं काम एवढ्याही करतोय की पूर्वी 2 पालकमंत्री आम्ही दिलेला होते। तुम्हाला आश्चर्य वाटेल 2 पालकमंत्री का? एक खरे पालकमंत्री होते आणि एक तोत्या पालकमंत्री होता। आम्हाला वाटलं खरोखर कोट्यवधी रुपयाला तरी कोल्हापूरचं सुबलाम सफल होणार, रस्ते चकचकीत होणार, कचऱ्याचा प्रश्न सुटणार, दवाखान्याचा प्रश्न सुटणार, पाणी भरपूर येणार असं वाटलं आम्हाला। त्या दोघांनी काही केलं नाही, खऱ्या पालकमंत्र्यांनी पण केलं नाही आणि तोत्या पालकमंत्र्यांनी पण काही केलं नाही। कोल्हापुरात केवळ पोस्टर वॉर सुरू असून विकास कामं होत नसल्यानं शहर प्रमुख रविकिरण इंगवले यांनी सरकारवर निशाणा साधला। यावेळी आठवडाभरात रस्त्याची कामं प्रत्यक्षात सुरू न केल्यास ढोल बजाव आंदोलन करू असा इशारा देण्यात आला। या आंदोलनात विजय देवणे, सुनील मोदी, अवधूत साळोखे यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते।